तुम्ही बघू शकता इथे एका डब्याला मी अशा प्रकारे होल करून घेतले आणि मातीत मधोमध असं रोवून घेतलं आहे. आजूबाजूनं मातीने दाबून घेतलं आहे, कारण मला याच्यात बी लावायचं होतं आणि उन्हाळ्यामध्ये माझ्यासाठी बी लावणं खूप मुश्किल गोष्ट होती थोडी, कारण मी बरेच प्रयत्न केल्यावर बी निघत नव्हतं. आणि मग मी अशा प्रकारे बघा मधात असा एक डब्बा ठेवला आणि पालकाचं सगळीकडे बी टाकून घेतलं. बी टाकल्यानंतर मी काय केलं, थोडंसं पानांनी वगैरे सर्वकडे माती त्याच्यावर थोडी थोडी पसरून घेतली. माती पसरून घेतल्यावर याला भरपूर प्रमाणात असं पाणी देऊन देणार आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे मी बी लावल्यावर काय झालं की एक दिवस पाणी दिल्यावर मला 4-5 दिवस पाणी द्यायची आवश्यकतासुद्धा पडली नव्हती, कारण मातीत आपल्या पानंसुद्धा मिक्स आहे, सुकलेले. माती बरेच दिवसाची होती आहे टोपल्यामध्ये. आणि बघा सर्व पाणी आपोआप सर्व मातीमध्ये मिळालं आणि सर्व माती ओली झाली. परत मी एकदा याच्यावर पाणी देऊन दिलं, कारण सर्व माती मला ओली करायचं होतं आणि बी पण ओलं होईन याच्यासाठी. आणि नंतर मी काय करणार आहे, एका आपल्या प्लास्टिकच्या पिशवीने वगैरे असं झाकून ठेवते, कारण ऊन गरमी भरपूर होती तेव्हा. आणि मग असं झाकून ठेवल्यावर थोड्या वेळ आपण उघडू शकतो. जेव्हा थंड वातावरण असते ना तेव्हा मी उघडून ठेवायचे थोडं. बघा लगेच असं बारीक बारीक रोप दिसायला लागलं, मला बाहेर निघायला लागलं. आणि नंतर 4-5 दिवसानंतर मी परत त्याला पाणी दिलं थोडं. तसं पालक हिवाळ्या पावसाळ्यात तर लवकरच निघते, आपल्याला काही प्रयत्न करावा लागत नाही. पण उन्हाळ्यामध्ये लवकर पालक वगैरे कोणतीच भाजी ग्रो होत नाही. आता बघा तुम्ही भाजी मोठी मोठी होत होती, कारण पाऊस पण आला. आणि ते गौरीचं शेणखत जे असते ना त्याचं मी खत दिलं अशाच प्रकारे, म्हणजे द्यायलासुद्धा सोपी आहे. डब्यामध्ये टाकलं की सर्व झाडांना ते मिळायचं आणि झाडांची ग्रोथ बघू शकता. आणि राहिलेलं बी पूर्ण निघालं. आता पालक आपला एवढा झाला. नक्कीच सांगा कसं वाटलं.